नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 17 मार्च 2025 लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणीचे तिघा भावांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे भाऊ आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। यांनी सर्वात मोठा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणीचा जो 10वा हप्ता आहे, 10व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अनेक अटी नियमामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोणकोणते अटी आणि नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे। अनेक महिलांसाठी आता स्पेशल 5 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। वेगवेगळ्या योजना तुम्हाला मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणीला लवकरच 1 वर्ष पूर्ण होणार आहे त्याच्या संबंधित 5 गिफ्ट जाहीर करण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्यासाठी अटी आणि नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यामध्ये कोणकोणते अटी आणि नियम आहेत, कोणकोणते तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता कोणकोणत्या बहिणींना पैसे भेटणार आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे भेटणार नाहीत, 10व्या हप्त्याबाबतीत सर्वात मोठी अपडेट तुम्हाला घेऊन आलेलो आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास असेच आपण वेगवेगळ्या लाडक्या बहिणीचे व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवरून घेऊन असतो। त्यामुळे फ्री मध्ये एक लाईकचं बटन दिसतं, ते एक लाईकचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे अपडेट्स आपल्या युट्यूब चॅनलवरती येत असतात। वेगवेगळ्या लाडक्या बहिणीच्या योजना आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती येत असतात। त्यामुळे तुम्हाला असेच अपडेट पाहिजे असेल तर आपले जे सबस्क्राईबचं बटन दिसतं ते सबस्क्राईबचं बटन सुद्धा दाबा। तर 10व्या हप्त्याची सर्वात तारीख तुम्हाला प्रथमच मी युट्यूब चॅनलवरती जाहीर करताय। त्याची तारीख किती हे सुद्धा व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेत आणि तुम्हाला 5 मोठी कोणकोणती गिफ्ट मिळणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो 10वा हप्ता आहे, 10व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आता ती किती तारखेला भेटणार, त्यासाठी अटी आणि नियम काय करण्यात आले, तर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी आता मोठमोठे बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी श्रीमंत असून सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत होता। तर त्यासाठी तुम्हाला अटी आणि 5 मोठ्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या 5 नियम आणि अटी आहेत, कोणकोणत्या तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत। तर आता इथून पुढे आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, आपले सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांनी अर्थमंत्री यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी जवळजवळ 35,000 कोटी रुपये लाडक्या बहिणी योजनेसाठी तरतूद करून ठेवण्यात आले। त्यामुळे आज जो आपल्या लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे तो पाठीमागच्या महिन्यामध्ये पुढच्या जे हप्ते भेटत होते ते मागे पुढे भेटत होते, पण जे इथून पुढे भेटणार हप्ते ते महिन्याच्या महिन्याला वेळेवर भेटणार आहेत। त्यामुळे 10वा हप्ता सुद्धा लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। ते आता किती कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत, नंतर तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये लवकर भेटणार आहे याच्या संदर्भात सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला सर्वात महत्वाची तारीख सांगतो, तारीख लिहून घ्या। ते म्हणजे तुम्हाला जी आपली 21 तारीख आहे, 21 तारखेपासून तुमचा जो लाडक्या बहिणी योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे ही लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर 21 तारखेला तुम्हाला 1500 रुपये भेटणार का 2100 रुपये भेटणार, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला इथून पुढे 1500 रुपये भेटणार आहेत। तर 2100 रुपये कधी भेटणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, 2100 रुपये भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्याबद्दल सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर ज्या जुन्या आणि अटी नियम होत्या त्या आणि नवीन अटी नियम म्हणजे दोन्ही अटी आणि नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता कोणकोणते बदल करण्यात आलेत याच्याबद्दल सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नंतर एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत। ज्या लाडक्या बहिणी योजना जवळजवळ योजनेतील ज्या लाडक्या बहिणी योजनेच्या महिला आहेत, जवळजवळ 52 लाख महिला, जे मार्च अखेरीस 52 लाख महिला हे अपात्र होणार आहेत अशी माहिती सुद्धा भेटत आहे। त्यामुळे तुम्ही या लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे। तर तुम्ही सर्व लाडक्या बहिणी योजना आणि ज्या महिला अपात्र ठरल्यात यांच्या सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे।
जवळजवळ महाराष्ट्र सरकारने 5 योजना लाडक्या बहिणी योजनेसाठी आणलेल्या आहेत. त्या 5 योजना कोणत्या आहेत याच्याबद्दल सुद्धा ह्या माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिला अपात्र आहेत यांच्या सकट सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा आहे. त्यामुळे आता कोणकोणते 5 नियम करण्यात आले आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर 5 नियम कोणते आहेत? तर सर्वात पहिला नियम जो म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड सुद्धा आता अनेक महिलांना प्रश्न पडला असेल की ते काय आधार कार्ड लिंक करणं. तर आधार कार्ड तुम्ही तर लिंक करावं लागणारच आहे. तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला इथून पुढे सुद्धा पैसे भेटणार आहेत. तर आधार कार्ड बाबतीत सर्वात मोठे एक अपडेट आलेले आहे. ते अपडेट म्हणजे काय हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आधार कार्ड तुमचं जे आधार कार्ड आहे जे तुमचं आधार कार्डवरती नाव आहे तेच तुमच्या बँक पासबुक वरती नाव असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे जे पाठिंबाच्या काळामध्ये तुमचं आधार कार्डवरती नाव वेगळं असेल नंतर तुमच्या नावामध्ये बदल असेल. आतापर्यंत तुम्ही ज्या हप्त्याचा तुम्ही लाभ घेतला असेल 6 ते 7 8 हप्त्याचा 9व्या हप्त्याचा तुम्ही लाभ घेतला असेल पण इथून पुढे असे चालणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक कडक नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे तुमचं आधार कार्डवरचं नाव आहे तेच तुमच्या बँक पासबुकवरती असणं अतिशय गरजेचं आहे. जे आधार कार्डवरती जन्मतारीख आहे तेच तुमच्या बँक पासबुकवरती असणं अतिशय गरजेचं आहे. जे तुमचं पत्ता आहे पत्ता सुद्धा तो कुठलाही बदल नसणं गरजेचं आहे. जो तुमच्या बँक पासबुकवरती पत्ता आहे तोच तुमच्या आधार कार्डवरती असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे अनेक महिला अपात्र होत आहेत. त्यामुळे आधार कार्ड बाबतीत सर्वात मोठी अपडेट आलेला आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक समोर समोर घेऊन बसा. तेच तुमचं आधार कार्डवरील नाव नंतर बँक पासबुकवरील नाव सेम आहे का ते पाहून घ्या. नाहीतर तुमचं आधार कार्ड बाबतीत तुम्ही वेगवेगळं नाव असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि जन्मतारीख नंतर तुमचा पत्ता हे सगळं व्यवस्थित आहे का पहा. त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा जो 1500 रुपये हप्ता आहे तो तुम्हाला अडचण ठरू शकते. त्यामुळे तुम्ही नावात बदल असेल तर तुम्हाला अडचण ठरू शकते. त्यामुळे तुमच्या नावात बदल असेल तर तुम्हाला आधार कार्ड नाव असेल तर तुमचं नावात बदल असेल तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि बँक पासबुकवरती नावात बदल असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमच्या नावात चेंजेस करून घ्या. तर दुसरं महत्त्वाचे नियम आहे तो म्हणजे ई-केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे. तर अनेक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले असेल नंतर महिला आणि बाल कल्याणाच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितले असेल ई-केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस लाडक्या बहिणी योजनेला 1 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस जो तुमचा अंगठा असतो तो अंगठा थंबिंग करून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आता अंगठा थंबिंग कुठं करायचं आहे काय करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये. दुसरं तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी महत्वाचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचं उत्पन्न. अनेक लाडक्या बहिणी योजना गरीब होत्या पण अनेक त्यांच्या लाईफ मध्ये चेंजेस येऊन अनेक महिलांचं उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे उत्पन्नाचं तुमचं उत्पन्न वाढलं असेल 2.5 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला इथून पुढे सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता यायला येणार नाही असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे जो तुम्हाला ई-केवायसी करणं म्हणजे तुमच्या 2.5 लाखाच्या आतमधला जो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देणं अतिशय बंधनकारक ठरलेला आहे. त्यामुळे चौथा नियम आहे जो तिसरा नियम आहे. तिसरा नंबर म्हणजे ज्या महिलेकडे 4 चाकी गाडी अशा महिलांना जो 10वा हप्ता लाडक्या बहिणी योजनेचा तो 10वा हप्ता तुमच्या नावावरती येणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तर 10वा हप्ता पाहिजे असेल तर ज्या महिला शेतकरी आहेत त्या शेतकरी महिलांसाठी सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटेल. पण तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे दुसऱ्या मोठमोठ्या गाड्या कोणत्या लक्झरी गाड्या कार असेल नंतर त्या दुसऱ्या ट्रक असेल मोठमोठे टेम्पो असेल तर इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार नाही. याच्या अगोदर तुम्ही पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा 9वा हप्ता घेतला असेल पण इथून पुढे तुम्हाला जो 10वा हप्ता घ्यायचा असेल तर तुमच्या नावावरती 4 चाकी गाडी नसणं हे अतिशय गरजेचं आहे. दुसरा जी चौथी अट आहे म्हणजे ज्या महिला गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात त्या महिलांना सुद्धा इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो 10वा हप्ता भेटणार नाहीत. ज्या महिलांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत आणि त्यांना जीएसटी नंबर घेतला ज्या महिलांनी ते जीएसटी नंबर थ्रू जो आपल्या गव्हर्नमेंटला महाराष्ट्र सरकारला भारत सरकारला ज्या टॅक्स भरतात त्या टॅक्स भरत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार नाही. जी लाडकी बहिणी योजना आहे ज्या महिला गरीब आहेत वंचित आहेत अनेक योजनापासून वंचित आहेत अशा महिलांना लाडक्या बहिणी योजना तयार करण्यात आल्या अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार यांनी सांगितले की ही महिला ज्या गरीब आहेत ज्या भाजी विक्रेता आहेत ज्या फळ विक्रेता आहेत ज्या वेगवेगळ्या दुसऱ्या घरकाम करण्यासाठी जातात अशा महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आहे अशी माहिती सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तर आता सर्वात महत्वाची अपडेट, तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 21 तारखेला हप्ता भेटणार आहेत, कोणकोणते जिल्हे तयार करण्यात आले, जवळजवळ 20 जिल्ह्याची यादी तयार करण्यात आली. यामध्ये तुम्हाला 20 जिल्हे कोणकोणते आहेत हे तुम्हाला लगेच 2 मिनिटांमध्ये सांगतो. हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सुरुवात, तुमच्या अकाउंटमध्ये मेसेज आला तर लवकर पटपट तुम्ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या. आता किती तारखेला भेटणार आहे, तर 21 तारखेला. तर सर्वात मोठी अपडेट आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलेलं आहे. त्यामुळे आता सर्वात पहिला जिल्हा ते म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये सुद्धा सर्वात पहिले पैसे यायला 10व्या हप्त्याला सुरुवात होणार आहे. दुसरा जिल्हा म्हणजे तो म्हणजे पुणे. तिसरा जिल्हा आहे रायगड, सातारा, सांगली, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, लातूर, अमरावती, परभणी, गडचिरोली, मुंबई आणि जे मुंबई उपनगर आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले लाडक्या बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात होणार आहे. आणि 21 तारखेला लाडक्या बहीण योजनेचे पैसे यायला सुरुवात होणार आहे. तर तुमचे जे अटी आणि नियम सांगितले त्या अटी आणि नियमाचं पालन करा. असं तुम्हाला आता वेगवेगळे पहिलं काय सांगितले, आधार कार्ड लिंक करून घ्या, नंतर तुमची ई केवायसी सुद्धा तुम्हाला कंप्लीट करून घ्या. तर तुमची 4 चाकी असेल तर 4 चाकी तुमच्या पतीच्या नावावरती करून घ्या. जर तुम्ही गव्हर्नमेंटचा टॅक्स भरत असेल तो टॅक्सचा सुद्धा जीएसटी नंबर आहे तो सुद्धा पतीच्या नावावरती करून घ्या. आणि महत्वाचा जो 5वा आणि 6वा नियम आहे तो सुद्धा मला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओचा शेवटी जो 5वा नियम आहे, 5वा नियम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हा लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर 21 तारखेपासून तुम्हाला पैशाला सुद्धा वाटप सुद्धा यायला सुरुवात होणार आहे. आता कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे, सर्वात अगोदर कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितले. तर तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी सुद्धा तुम्हाला सांगितले. त्या 20 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे यायला सुरुवात होणार आहे. जर आता तुम्हाला लाडक्या बहीण योजनेसाठी 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि 5 गिफ्ट जाहीर करण्यात आले. आता ते गिफ्ट कोणकोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी एक विशेष गिफ्ट देण्यात आलेलं आहे. ते गिफ्ट कोणतं आहे, तर तुम्हाला वर्षाला 2490 म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2500 रुपये भेटणार आहेत. तर तुम्हाला 2500 रुपये कशाचे भेटणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या माहिती तुम्हाला देणार आहे. तर तुम्हाला 2500 रुपये भेटणार आहेत ते म्हणजे जी मुख्यमंत्री उज्ज्वला गॅस योजना आहे त्यांच्या अंतर्गत जी नवीन योजना जाहीर करण्यात आली त्याचे तुम्हाला 2490 रुपये भेटणार आहेत. तर तुम्हाला 3 टप्प्यामध्ये भेटणार आहेत. 830, 830, 830 असे तुम्हाला आता काय करायचं आहे, जे गॅस एजन्सी असते त्या गॅस एजन्सी जवळ जायचं आहे. तर तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा जो पतीच्या नावावरती असेल, पुरुषाच्या नावावरती असतो तो गॅस तो तुमच्या नावावरती करायचा आहे. आणि जी उज्ज्वला गॅस योजना आहे यांच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे. तर तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला जी गॅस एजन्सी आहे तिथे मॅनेजर असतो तिथे जाऊन तुम्हाला चर्चा करायचं आहे. आणि तुम्हाला वर्षाचे तब्बल तुम्हाला 2500 रुपये भेटणार आहेत. तर दुसरे महत्वाचं म्हणजे 21 रुपये हप्ता तुम्हाला लवकर भेटणार. ही सुद्धा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नंतर महिला आणि बालकल्याणच्या विभागाचे मंत्री आदित्य तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली आणि 21 जो हप्ता आहे तो 21 हप्ता सुद्धा सर्वात लवकर भेटणार आहे. आता कधी भेटणार आहे तुम्हाला महिलांना प्रश्न पडला असेल तर त्याची हप्त्याची तारीख सुद्धा लवकरात लवकर कळवली जाणार आहे. ते म्हणजे कधी, तर तुम्हाला जी महिला लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती म्हणजे ज्या लाडक्या बहीण योजनेला सुरुवात करून वर्ष होते त्यावेळी सर्वात मोठी घोषणा केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथून पुढे 21 रुपये भेटणार आहेत हे मात्र नक्की असणार आहे. ही सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे. आता तुम्हाला दुसरा गिफ्ट कुठलं भेटणार आहे तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला वापरायसाठी आज ज्या महिला वंचित आहेत, ज्या महिला आणि त्यांना वस्तू घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत अशा महिलांना लाडक्या बहिणी योजनेला जवळजवळ 21 भांड्यांचा संच भेटणार आहे. वेगवेगळी भांडी भेटणार आहेत. आता 21 भांड्याचा संच तुम्हाला जे महाई सेवा केंद्र आहे ते जाऊन तुम्हाला जो भांडी संचचा अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला तिथे भरायचा आहे. अर्ज पडून झाल्यानंतर तो दुसऱ्या तुम्हाला 4थी आणि 5वी गिफ्ट कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते तुम्हाला सर्व लक्ष देऊन पाहायचं आहे. ते मध्ये लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर तुम्हाला 52 लाख महिला सुद्धा अपात्र झाले. त्यामुळे 52 लाख महिलांमध्ये तुमचं नाव येऊ नये म्हणून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. सर्व माझ्या लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर सर्वात मोठी अपडेट म्हणजे सर्वात महत्वाचं गिफ्ट म्हणजे शिलाई मशीन. शिलाई मशीन तुमच्याकडे असेल. आता तुम्हाला ज्या ज्या महिलांना शिलाई मशीन येते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठी एक योजना आणली ती म्हणजे शिलाई मशीन योजना. शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला शिलाई वाटप करण्यात जवळजवळ 30,000 शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे महाई सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्हाला शिलाई मशीनसाठी अर्ज करायचा आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर कोणकोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर जो 10वा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे 21 तारखेला. तर सर्वात पहिला हप्ता येणार आहे तो म्हणजे आपल्या जवळचं जे पोस्ट ऑफिस असतं पोस्टाच्या बँकेमध्ये पैसे भेटणार आहेत. तर दुसरा जी बँक आहे ते म्हणजे SBI बँक आहे.
तर एसबीआय बँकेच्या अंतर्गत सर्वात पहिले पैसे येणार आहेत. तुम्ही मेसेज आला की चेक करून घ्या. तर तिसरी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया. तर दोन बँक ऑफ इंडियाच्या ह्याच्या अंतर्गत सुद्धा पैसे येणार आहेत. तर लाडक्या बहिणी योजनेचे 21 तारखेला पैसे येणार आहेत. तर दुसरं तुम्हाला चौथं आणि पाचवं गिफ्ट म्हणजे पाचवं गिफ्ट आहे ते म्हणजे पिंक रिक्षा योजना. पिंक रिक्षा योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 20,000 रिक्षांचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला छोटा मोठा उद्योग चालू करायचा आहे. ज्या महिला लाडक्या मेट्रो सिटीमध्ये राहतात, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या मेट्रो सिटीमध्ये राहतात आणि तुम्हाला छोटा मोठा रिक्षाचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला महिला आणि बाल कल्याणच्या विभागाकडून नंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पिंक रिक्षा योजना आणली आहे. यांच्या अंतर्गत तुम्ही रिक्षासाठी तुम्हाला अनुदान सुद्धा घेऊ शकता. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली? असेच आपण लाडक्या बहिणी बाबतीत अपडेट घेऊन येतो. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.